ग्रोथ आला एकदम चांगला, झाडं पण चांगली आली. सुकायचा प्रॉब्लेम झाल्यापासून झाडाला पूर्णपणे ताकद मिळाली. खाण्याचं जे मटेरियल आपण वगैरे सोडतो ते पूर्णपणे ॲपटेक करायला लागलं आता ते. चालेल, धन्यवाद सर. हे आम्हाला शेळके पाटील ॲग्रो आहे इथं आमच्या तिथं दुकान. बरं. त्या साहेबांच्या मार्फत तुमचं एक व्यक्ती येऊन आमच्याकडे हे ॲप्लेटो म्हणून डेमो दिला आम्हाला. बरं हे आम्ही 15 दिवसापूर्वी सोडलं, बरं. पण त्याच्यामध्ये आम्हाला टोटल म्हणजे 95% आम्हाला याच्यात फरक जाणवला साहेब सगळं. म्हणजे तुम्हाला ॲप्लॅटो सोडल्यानंतर झाडामध्ये काय फरक जाणवला, काय काय वाटलं तुम्हाला नक्की झाडामध्ये? झाडं तर सुकायचे स्टॉप झाले. ओके वरून झाडाची सेटिंग वगैरे वाढली ओके. आणि फळाची जी शायनिंग चकाकी आहे बरं ती एकदम हे आली, एकदम देठ लांब आलं, काटा भरपूर आला बरोबर. आणि शायनिंग भरपूर आली याला. आणि झाड तुम्ही समोर बघू शकता की असं एकदम पूर्ण सेटमध्ये आले आता त्याचे. बरं. ते पहिलं काय व्हायचं, दुसरं काही पण सोडल्यानंतर ना हे असं हे येत नव्हतं जायचं. शायनिंग येत नव्हती. शायनिंग वगैरे फळात फुलात आणि ॲव्हरेज वाढलं. तुम्ही राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना काय सांगू शकता ॲप्लॅटोविषयी? राहुरीमध्ये आजपर्यंत तर फक्त शेळके पाटील ॲग्रो इथंच हे मॉलिक्यूल आलेलं आहे, तर बाकी फार्मांना तुम्ही काय सांगू शकता का, कसं यूज केलं पाहिजे, किती दिवसात सोडलं पाहिजे? शेतकऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की आपण सगळा तोलमोल काय करतो, आपण खर्च पाहतो आणि आपले उत्पन्न पाहतो. तर खर्च आपण काय करतो, जे माहिती नसल्यामुळं आपण सांगितल्याप्रमाणे दुसरं काही आणून सोडतो त्याला. तर कृपा करून शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही दुसरे सोडण्याऐवजी तुम्ही आधी थोडासा ट्राय करून बघा. थोडं तुमचं एक प्लॉटला थोडं हे ॲप्लेटो सोडून बघा, तुम्हाला काय जाणवतं काय नाही. आम्हाला तर रिझल्ट 100% आला आहे, त्याच्यामुळं आम्ही सोडतोय. आता पहिले आम्हाला ह्या प्लॉटला पूर्ण साहेब याला डेमो दिला तुम्ही, तर डेमोमध्ये आम्हाला तुम्ही फळ पाहू शकता, इथं झाडं एक पण सुकेल दिसत नाही पहा. बरोबर बरोबर. आणि आता दुसरा जो प्लॉट आहे माझा साईडला खाली आहे, त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 20% झाडं सुकेली. त्याला औषधी सोडेल नाही, आम्ही त्याला दुसरं सोडलं होतं, दुसऱ्या बुरशीनाशक वगैरे सोडल्या, म्हणजे बॅक्टेरिया याला फक्त तुम्ही पहिला ॲप्लॅटो सोडलं होतं, त्याला वेगळं औषध सोडलं होतं तुम्ही त्या प्लॉटला? त्याला काहीच नाही आलं, त्याला रिझल्ट नाही आला. तर आम्हाला ह्याच्यात ॲप्लेटोमध्ये ह्या प्लॉटला पूर्णपणे रिझल्ट आला आहे. शेतकऱ्याला कळकळीची विनंती आहे की कृपा करून तुम्ही दुसरा बोगस खर्च करण्याऐवजी ॲप्लेटो एकदा सोडून बघा. तुम्हाला 100% त्याची शाश्वती आहे की तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता का मालात कसा फरक होतो, सेटिंगमध्ये काय प्रॉब्लेम, म्हणजे सेटिंगमध्ये तुम्हाला किती हे येतं. आणि माल शायनिंग चकाकी असली साहेब, मार्केटमध्ये गेल्यानंतर पण त्याचे 2 रुपये वाढून मिळतात आपल्याला. म्हणजे ह्या मॉलिक्यूलला तुम्हाला विल्टिंगचा म्हणजे मर रोग पण थांबला, तुमच्या फळाला चकाकी पण चांगली आली, सेटिंग पण फळ झालं. म्हणजे एखाद औषध तुम्हाला भरपूर रिझल्ट चांगले आले. भरपूर रिझल्ट आले. बरोबर बरोबर. चालेल, आपण धन्यवाद सर. ओके. कसं काय वाटते क्वालिटी सर आता? क्वालिटी चांगली वाटते सर, एकदम शायनिंग वगैरे वाढली, डेट वगैरे वाढलं, लांब झालं आणि मालात ग्रोथ आला एकदम चांगला, झाडं पण चांगली आली. सुकायचा प्रॉब्लेम झाल्यापासून झाडाला पूर्णपणे ताकद मिळाली. खाण्याचं जे मटेरियल आपण वगैरे सोडतो ते पूर्णपणे ॲपटेक करायला लागलं आता ते. चालेल, धन्यवाद सर. असे इकडे करून घेतात माहिती फार शायनिंग चकाकी थोडंसं तरी हे आलं. ऊन वाढल्यामुळे थोडं